या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधानभवनामध्ये गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। रमी खेळत नव्हतो असं कोकाटेंचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अशा प्रकारचं वर्तन चुकीचं। सभागृहातील कामकाजाबाबत गांभीर्य असणं गरजेचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटे आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। आरोपांवर कोकाटे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य तो निर्णय घेतील। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरेंनी सुनावलं। सूरज चव्हाणांवर कसली कारवाई करता हिंमत असेल तर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। अजित पवारांनी कृषी मंत्र्यांवर कारवाई करावी, कोकाटेंकडून वारंवार चुकीची वक्तव्य, आता खूप झालं, भाजपच्या आशिष देशमुखांची मागणी। विजय घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटना आक्रमक, पत्ते खेळत आणि पत्ते उधळत मारहाणीचा निषेध। सूरज चव्हाणला धडा शिकवणार, छावाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये छावा संघटनेच्या वतीनं घोषणाबाजी करत निदर्शनं। कोकाटेंच्या राजीनाम्यासह लातूरमध्ये मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला, पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, कठोर निर्णय घेतला, अजित पवारांचं ट्विट। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही हिंसेला, असभ्य वर्तनाला आणि असंसदीय भाषेला ठामपणे विरोधच। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधानभवनामध्ये गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। रमी खेळत नव्हतो असं कोकाटेंचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अशा प्रकारचं वर्तन चुकीचं। सभागृहातील कामकाजाबाबत गांभीर्य असणं गरजेचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटे आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। आरोपांवर कोकाटे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य तो निर्णय घेतील। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरेंनी सुनावलं। सूरज चव्हाणांवर कसली कारवाई करता हिंमत असेल तर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। अजित पवारांनी कृषी मंत्र्यांवर कारवाई करावी, कोकाटेंकडून वारंवार चुकीची वक्तव्य, आता खूप झालं, भाजपच्या आशिष देशमुखांची मागणी। विजय घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटना आक्रमक, पत्ते खेळत आणि पत्ते उधळत मारहाणीचा निषेध। सूरज चव्हाणला धडा शिकवणार, छावाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये छावा संघटनेच्या वतीनं घोषणाबाजी करत निदर्शनं। कोकाटेंच्या राजीनाम्यासह लातूरमध्ये मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला, पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, कठोर निर्णय घेतला, अजित पवारांचं ट्विट। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही हिंसेला, असभ्य वर्तनाला आणि असंसदीय भाषेला ठामपणे विरोधच। अजित पवारांकडून सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर निवेदन प्रसिद्ध। सूरज चव्हाण यांनी केलेली मारहाण चुकीची आणि निंदनीय, मी त्यांना समज दिली। अजित पवार सूरज चव्हाण यांच्याबाबत निर्णय घेतील, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। लातूर मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांची दिलगिरी, विजयकुमार घाडगेंना भेटणार, गैरसमज दूर करणार, सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। लातूरमधील खासगी रुग्णालयामध्ये विजयकुमार घाडगेंवर उपचार सुरू, पोटामध्ये त्रास होतोय, बोलायलाही त्रास होतोय, जखमी विजयकुमार घाडगेंची प्रतिक्रिया। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी, दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का? सूरज चव्हाणांच्या राजीनाम्याच्या आदेशावर रोहिणी खडसेंचा सवाल। प्रफुल्ल लोढाचा जुना व्हिडिओ ट्विट करत राऊतांचा महाजनांना टोला, शिवसेना जमीनदोस्त करणाऱ्यांना हा व्हिडिओ अर्पण, अशी व्हिडिओला कॅप्शन। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पुरावे असल्याचा व्हिडिओमध्ये लोढाचा दावा। हनी ट्रॅपचे सूत्रधार फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये सभागृहातही त्यांच्या बाजूलाच बसले होते। प्रफुल्ल लोढाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही फोटो, हा भाजप नेत्यांचा हस्तक, संजय राऊतांचा मोठा आरोप। प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपच्या केसेस, सूत्र जामनेरमधून हल्ली। हनी ट्रॅप प्रकरणातील 4 मंत्र्यांपैकी 2 भाजपचे सीडी बाहेर येण्याच्या भीतीनं सुरतला पळाले, संजय राऊतांचा आरोप। हनी ट्रॅपबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलंय, मात्र असे प्रकार होणं भूषणावह नसल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। तर आरोप करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना का पुरावे दिले नाहीत, विखे पाटलांचा विरोधकांवर निशाणा। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता गिरीश महाजनांनी फोटो दाखवले, पवार ठाकरेंसह जयंत पाटलांसोबतचे फोटो महाजनांनी दाखवले।
प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅपची सगळी माहिती, व्हिडिओ आहेत, प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, आमदार एकनाथ खडसे यांचा दावा. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढाने खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. खडसेंनीच खून केल्याचा आरोप होता. मग चौकशी करायची का? गिरीश महाजनांनी डिवचलं. इयत्ता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही. राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपराक. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकण्याचं लक्ष्य केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त आज गडचिरोलीमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. बॅनर पोस्टर लावू नका, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करा, फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा याच वाढदिवस. अजितदादा कार्यकर्त्यांसह कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा करणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा. प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याची माहिती. मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन ठरला. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यावर भाजपचा पुढील 3 महिने भर असणार. मुंबई महापालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी. पालिकेच्या दृष्टीनं आमदार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक. आरएसएसच्या शताब्दी निमित्त संघ घरोघरी जाऊन 100 वर्षांमध्ये केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणार. संघाच्या शताब्दी निमित्त देशभरात मंडळ स्तरावर विविध उपक्रम राबवणार. जास्तीत जास्त गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग नोंदवला जाणार. जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष 25 जागांवर उमेदवार देणार. पक्षाचे जिल्हा निरीक्षक शारिक नक्षबंदी यांची माहिती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर. ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणार. अधिवेशनाच्या दरम्यानच ठाकरे दिल्ली दौरा करणार असल्यानं चर्चांना उधाण. ठाकरेंच्या मातोश्री परिसरामध्ये आदित्य ठाकरेंचे बॅनर झळकले. आदित्य ठाकरेंना दिशा सल्यान प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचा उल्लेख. राजकीय आरोपांचे शिंतोडे उडवणाऱ्यांना कोर्टाची चपराक असा उल्लेख. भाजप नेते नारायण राणेंना अलिबागमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये क्लीन चिट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये दिलासा. अलिबाग पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट दाखल. तर पुण्यातील गुन्ह्यातही लवकरच सी समरी रिपोर्ट येणार. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संजय शिरसाटांच्या घराबाहेरील बंदोबस्तामध्ये वाढ. मध्यरात्री घरावर दगडफेक करत आरडाओरड. सौरभ खुले असा हल्लेखोराचं नाव. सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अनिल परवांविरोधात हक्कभंग आणणार. माझ्या आईचा काही संबंध नसताना बदनामी केली, माफी मागावी. सावली बारवरून केलेल्या आरोपानंतर योगेश कदम संताप. पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित. 1 ऑगस्टला प्रवेश करणार. पुण्याच्या पुरंदरमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुनेत्र पवारांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तूंचं वाटप. पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अमित शेंडेंकडून वस्तूंचं वाटप. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम. मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई हायकोर्टाकडून प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार. हा निर्णय धक्कादायक. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हनी ट्रॅपद्वारे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. काही पुरावे असते तर विधान भवनामध्ये दाखवले असते. मुश्रीफांचं विधान. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा. बँकेच्या नफ्यामधून दिव्य इमारत बांधण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते मिरज शासकीय रुग्णालयामधील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचं लोकार्पण. गोरगरीब जनतेला सुलभ आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार मिळणार. जळगावच्या धरणगावात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करत सरकारचा निषेध. कोकाटेंच्या राजीनाम्यासह सूरज चव्हाणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. मंत्र्यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध व्यक्त. तर राजीनाम्याची केली मागणी. धुळे महानगरपालिकेमध्ये मालमत्ता करांच्या आकारणीमध्ये सावळा गोंधळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं वाढीव बिलांची होळी. आमदार संजय कुटेंच्या मागणीमुळे धर्मांतरित आदिवासी समाज आक्रमक. धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद करू नये यामुळे धर्मांतरित आदिवासींचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा. साताऱ्याच्या वाईमधील कुचगावमधील स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. वाईतून पाणी निघालेले आंदोलनकर्ते. 5व्या दिवशी कात्रजच्या बोगद्यामध्ये आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा. मराठी पाट्या नसलेल्या 3040 दुकानांना पालिकेची नोटीस. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.